हॅलो, नमस्कार. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करत आहे. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर मी भेटत आहे तुम्हाला काल संध्याकाळच्या वेळेस. 3 दिवसापासून व्लॉग आला नाही, त्याचं कारण तुम्हाला पुढे मी सांगेलच. तर आज आपण भेटत आहोत. तर चला व्लॉगला सुरू करत आहे. तर संध्याकाळी 4 वाजता, म्हणजे दुपारच्याच 4 वाजता, तर 4ला संध्याकाळ तर होत नाही. तर मी इथं भांडी वगैरे लावून घेत आहे, दुपारी धुतलेली, आणि पाणी ठेवलेलं आहे अंकितचं आंघोळीचं. आणि इथं मी 4 वाजताच ना स्वयंपाक करायला लागली आहे. तर बटाट्याची सुकी भाजी करते आहे आणि सोबत पराठे करणार आहेत, साधे तेल लावून चपाती, ज्याला पराठे म्हणतो. आणि इथं बारीक बारीक अगदी छोटे छोटे तुकडे करून घेत आहे बटाट्याचे. तर बटाट्याची अगदी सुकी भाजी टिफिनला नेण्यासाठी मी बनवत आहे. तर टिफिन कोणासाठी बनत आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर 3 दिवसापासून व्लॉग आला नाही, कारण माझा भाचा आलेला आहे सुरतवरून. तर वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारला तो दुपारी आलेला 4:30ला. तर सुरतला असतो, जॉब करतो. आणि आई बाबा भाऊ तर तुम्हाला माहितीच आहे, नेपानगरला असतात. तर तो सुद्धा अंकित पूर्वीसारखा बाहेरगावी गेला आहे जॉबसाठी, पण त्याचं ते आजोळ आहे, तरी तो वेगळा राहतो. चालू है ना? कितने बजे का ट्रेन है? 6, 6:30. 6:30 का है तो 6 बजे निकल जाएंगे. तर अंकित हिमांशूला सोडायला जाणार आहेत. तर तो आधी आंघोळ वगैरे आटोपणार आणि मग त्याला सोडायला जाणार. तर मी पटापट इथं टिफिनसाठी भाजी बनवत आहे. तर अगदी झटपट बनते ही बटाट्याची भाजी, तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. तर इथं मी तेल तापायला ठेवलं होतं, जिरं, मोहरी, थोडासा हिंग घातला होता. आणि त्यानंतर आता त्यामध्ये कांदा वगैरे बारीक काटलेला कांदा घालणार आहे. आणि प्रवास ना फक्त 3 ते 4 तासाचा आहे, म्हणून मी कांदा, लसूण, आलं सगळंच टाकत आहे. लांबचा प्रवास असेल तर आपण बिना कांद्यानेही भाजी करू शकतो जास्त वेळ टिकण्यासाठी. तर कांदा छान परतून घेत आहे. आणि आताच ना मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे पूर्ण भाजीचं, म्हणजे कांदाही लवकर होईल आणि पूर्ण भाजीला अगदी व्यवस्थित लागेल. अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि कांदा मग लवकर होऊन जाईल. तर हिमांशूबद्दल तुम्हाला थोडक्यात पुढे मी सांगणारच आहे. एकुलता एक भाचा आहे, भावाचा मुलगा, जो नेपानगरला राहायचा. त्याचं एज्युकेशन वगैरे नेपानगरला झालेलं आहे आणि तो सुरतला जॉबसाठी गेला आहे. तर मी इथं ना कढईमध्ये आलं लसणाची 1 चमचाभर पेस्ट टाकली आहे. त्यानंतर हळद, धनेपूड वगैरे मसाले टाकत आहे. तर बटाट्याची भाजी अशी ना की तुम्ही वेगवेगळे मसाले त्यामध्ये ट्राय करू शकतात, तर ती अजून आणखीन म्हणजे छान होते. तर इथं मी अगदी छोटे 2 चमचे मिरची पावडर घालत आहे, कारण जास्त तिखट पण व्हायला नको. आणि तो घरी गेल्यावर जेवणार आहे, ट्रेनमध्ये नको बोलला त्याला, म्हणजे नको होतं ट्रेनमध्ये, आवडत नाही खायला. तर टिफिनचं पण नाही बोलला, पण म्हटलं नाही घेऊन जा, आज घरचं खा, मेस वगैरे पण मिळणार नाही, हॉटेल वगैरे बंद असतील कदाचित तो पोचेल तोपर्यंत. तर म्हटलं घरचंच खा. 3 दिवसापासून त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं बनवत आहे. तर घरचं जेवण कसं मुलांना खूप दिवसानंतर मिळते, तर ते अगदी पोट भरून जेवतात. तर तो पोट भरून जेवत होता आणि मलाही खूप छान वाटत होतं, अगदी तो व्यवस्थित जेवत होता म्हणून. तर हा आहे माझा भाचा हिमांशू. हा आलेला आहे सुरतवरून. आणि हिमांशू हिंदी बोलेगा की मराठी बोलेगा? हिंदी. तर हिमांशू ना सुरतमध्ये राहतो. तोही म्हणजे जॉब वगैरे करण्यासाठी सुरतमध्ये शिफ्ट झालेला आहे. आई बाबा, दादा, वहिनी तुम्हाला माहितीच आहे की ते नेपानगरला आहे. पण हिमांशूला ना जास्त मराठी बोलता येत नाही. जरा MP मध्ये शिकल्यामुळे, आणि घरीसुद्धा हिंदी बोलतात, म्हणून तो हिंदी भाषेमध्ये जास्त बोलतो. तो हिमांशू, फिर सूरत में अकेला अकेला कैसा लगता है तेरे को? अच्छा लगता है, लेकिन मम्मी घर की आती है. आती आहे ना? हाँ. बघा, प्रत्येक मुलाला ना घराची आठवण नक्कीच येते, मुलगी असो मुलगा असो. तो वहाँ पे कौन कौन है सूरत में? मैं अकेला रहता हूँ रूम में बस. और रिलेटिव बाकी नाना नानी वगैरह है ना वहाँ पे? हाँ, मामा मामी है, नाना नानी है, नानी है, हाँ. मौसी है. तर नातेवाईक तर आहेतच,
पण हिमांशू एकटा असतो, बॅचलर आहे. हिमांशू परवापासून आलेला होता आमच्याकडे, तर म्हणून मी व्लॉग वगैरे पण टाकले नाही, कारण त्याला पण म्हणजे आता घरासारखं जेवण हवं होतं. घरी त्याच्या आवडीचं इथं मी बनवत होते आणि कोंडगावला सुद्धा भावाकडे गेलेला, तिथंही त्याच्या आवडीचं वगैरे बनवलेलं. कालही चिकन वगैरे मी बनवलेलं. अशी गाडी आहे अर्धा पाऊण तासाने, तर त्याच्यासाठीच मी आता टिफिन बनवत आहे. बटाट्याची भाजी आणि पराठे आता मी देत आहेत घरून त्याला, कारण गेल्या मग कुठं मेस वगैरे पण बंद असेल. पराठे बनवते आणि चहा सुद्धा बनवते. हिमांशू चहा वगैरे घेईल आणि अंकित गेला आंघोळीला, तर तो जाणार आहे त्याला सोडायला स्टेशनला. तो देखो अभी 3 दिन से तो हमारे घर पे कैसा लग रहा था? बहुत बढ़िया, कि इतना अच्छा लगा मुझे कि घर की याद नहीं. आणि सुरत वरून कल्याण फक्त 3 ते 4 तासाचं अंतर आहे, सुपरफास्ट ट्रेन वगैरे जर असेल तर खूप जवळ होतं. म्हणून त्याला खूप वर्षापासून 3 वर्षापासून तो पण सुरतला आहे, तर तेव्हापासून आम्ही त्याला बोलवत आहोत, पण आलाच नव्हता. तर इथं माझी भाजीसुद्धा झाली आहे. तिकडे हिमांशूसोबत गप्पा करताना त्यावेळेमध्ये माझी भाजीसुद्धा झाली आहे. तर मी वरून मॅगी मसाला घालत आहे. तुम्ही किचन किंग मसालासुद्धा घालू शकतात. तर बटाट्याच्या भाजीमध्ये मॅगी मसाला टाकला की त्याचा स्वाद आणखीन वाढतो. तर असं काही मसाले वगैरे घालून आता ही भाजी माझी झाली आहे. मी ताटावर पाणी ठेवून आणि मग ती शिजवायला ठेवली होती, तर त्याच्याच पाण्यामध्ये ते वाफेमुळे शिजून गेली छानपैकी. आणि इथं असे त्रिकोणी पराठे बनवत आहेत, जसं आपण 3 पदरी चपाती करतो, 3 पदरी चकरी करून आणि मग आपण गोल लाटतो, पण त्याला त्रिकोणीच लाटायचं असते, त्रिकोणी चकरी करून. तर तसेच मी हे त्रिकोणी पराठे केले आहेत. हे खूप वेळपर्यंत मऊ असतात आणि खूप छान लागतात. तर चहासोबतही खाऊ शकतात किंवा कुठल्या भाजीसोबत चटणीसोबतही खाऊ शकतात. तर अशा प्रकारे मी त्याला तेल लावून घेत आहे. दोन्ही साईडने तेल लावून छान मी त्यांना शेकून घेणार. छान फुलले देखील आहे, तुम्ही बघू शकतात. खूप मऊ आणि खूप छान राहतात. आमच्याकडे जास्तीत जास्त अशाच चपात्या म्हणजे पराठे केले जातात प्रवासासाठी. तर छानपैकी शेकून झाले आहेत आणि मी आता भाजी वगैरे त्याची गार करायला ठेवली आहे डिशमध्ये काढून. त्याच्या डब्यात देईल तेवढीच भाजी मी इथं गार करायला ठेवली आहे. आणि मिस्टरसुद्धा ऑफिसमधून आले, तर अंकितसुद्धा त्याची आंघोळ झाली आहे. सर्वांची तर मी चहा वगैरे बनवत आहे. चहाची वेळ झाली होती, 5 सव्वा 5 झाले होते आणि मग 5:30 पावणे 6ला यांना निघायचं होतं अंकित आणि हिमांशूला. इथं चपात्या मी रॅप करून घेतल्या आहेत फॉईल पेपरमध्ये आणि भाजीसुद्धा गार झाली आहे. आता त्याचं टिफिन भरते आणि इथं चहासुद्धा झाली आहे, तर सर्वांना इथं चहा देऊन देते आणि मी सुद्धा इथलं आवरून घेते. मग निघताना मला त्याच्याशी बोलायला बरं पडेल, तो चहा घेईल तोपर्यंत माझं आवरून होईल. तर अशा पद्धतीने चहा वगैरेसुद्धा झाला आहे आणि सर्वांना आता चहा घेऊन जाते. आणि मिस्टरना आता येताना गुलाबजामुन वगैरे घेऊन आले होते, तर त्याने नुकतंच चहा पिला होता म्हणून गुलाबजामुन खाल्ला नाही, तर मी त्याला सोबत देऊन देत आहे. घरी गेल्यावर ते बटाट्याची भाजी, पराठा आणि सोबत गुलाबजामुनसुद्धा खाईल. तर मिस्टर बोलले त्याला सोबत तरी दे निदान, तर मग त्याला सोबत दिले आहे. बाय बाय, फिर मिलते हैं. चलो चल बाय. बाय. अरे स्टेशन जाने से पहले हम खाएंगे पानी पूरी, फिर मजे से. वेळ तर लक्षात ठेव. टाइम ध्यान देना. हाँ अरे 2 मिनिटात तर होते. बाय बाय. बाय बाय. बाय. हिमांशू जाताना मी खरं तर खूप इमोशनल झाले होते, तो सुद्धा खूप इमोशनल झाला होता. तर पुढे आशू त्याला सोडायला गेला आहे आणि इथं मिस्टरांनी चिकाचं दूध आणलं होतं, तर मी पहिल्यांदा ना चिकाच्या वड्या बनवत आहेत. तर चिकाच्या दुधामध्ये गूळ मिक्स करत आहे. त्याला हाताने छान असं मॅश करून घ्यायचं असते, तर त्याच्यामध्ये खडा राहिला नाही पाहिजे गुळाचा म्हणून. तर इथं ठेवला आहे. मग मी त्याला वाफेसाठी वड्या वाफवायला, आणि बघू शकता तिथं वड्या जरा पातळ लेअर मी टाकली होती. ताट थोडंसं पातळ म्हणजे अशा प्रकारचं घेतलं होतं की ज्यामध्ये दाटसर नाही होत. आणि थोडं अर्धच टाकून बघितलं, कारण पहिल्यांदा बनवत होते. बघू शकतात अर्धा ताट रिकामा झाला आहे, फस्त झाला आहेत. तर अंकितलाही खूप आवडतात. हिमांशूला सोडून आल्यानंतर त्याने त्या वड्या खाल्ल्या, चिकाची वडी, आणि बाकी जे अर्धा आहे ते मी इथं बनवत आहे. तर सगळ्यांनाही देऊन झालं होतं आणि हे बाकीचं उरलं होतं फ्रीजमध्ये ठेवून देईल. आणि दुसरी जो ताट आहे त्यामध्ये खूप छान प्रकारे ते बनलं होतं.
तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.